सध्या नांदेडमध्ये जिल्हा काँग्रेस कमिटीच्या संदर्भात बोलायला गेलं तर काय स्थिती आहे, काय सांगाल? मी राजेश पावडे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आहे. जिल्हा काँग्रेसमध्ये कार्याध्यक्ष सुद्धा आहे. नांदेडमध्ये आमचे खासदार प्राध्यापक रवींद्र चव्हाण खासदार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण काँग्रेसचं काम सुरळीत चालू आहे. येणाऱ्या 4 महिन्यामध्ये ऑक्टोबरमध्ये बहुतेक जिल्हा परिषद होती, स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका. त्याच्यानंतर महापालिका सुद्धा सोबतच होण्याची शक्यता किंवा मागे पुढे होती. त्या अनुषंगानं आमच्या खासदाराच्या आमच्या मिटिंगा चालू आहेत, पक्षाच्या मिटिंग चालू आहेत, पक्षाचं काम चालू आहे, तयारी चालू आहे. एकीकडे आपली तयारी सुरळीत चालू आहे असं आपण म्हणता, आणि दुसरीकडे आपल्याच पक्षाचे जे जिल्हाध्यक्ष जे होते ते बीजेपीला गेलेले आहेत. आता काय सांगतात? काय झालं माहितीये का की त्याच्या अगोदर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण बीजेपीत गेले आणि बीजेपीत असाच शोर झाला की बा हे गेले काय काय बोलतात ते मोठे नेते, यायला काही त्यांच्या काही अडचणी असतील. आता BR कदम जिल्हाध्यक्ष होते, त्यांना पक्षांनी खूप आतापर्यंत जवळपास अशोकराव काँग्रेसमध्ये त्यावेळेचे ते पक्ष जिल्ह्याचे अध्यक्ष होते आणि आता ते बीजेपीत परवा गेले. काहीतरी त्याच्या ते काय म्हणतात त्याच्यापेक्षा ते जाणं त्याचं चूक होतं, त्यांना दिलं होतं. गेले का गेले आता आपण काय त्याच्यातून त्याची मनाची एक विषय असतो, गेले आणि ते गेले तर काही फरक पडत नाही. कार्यकर्ते खूप तयार आहेत. BR कदम गेले मी असं म्हणणार, पण गेले ते जे गेले ते गेले, त्याचा काही विषय आहे नाही. पण एवढं नक्की सामान्य माणसाच्या डोक्यात ग्रामीण भागात असो, शहरी भागात असो, अल्पसंख्याक लोक मंडळी असो, त्या पूर्ण सामान्य लोक त्यांच्या डोक्यामध्ये काँग्रेस आहे. आणि त्या काळामध्ये मी तुम्हाला विश्वासात सांगतो, आमचे खासदार प्राध्यापक रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नांदेडमध्ये काँग्रेस खूप जोरात काम करेल आणि निवडणुकीमध्ये सुद्धा चांगले परिणाम आपल्या दिसून येतील. या 4 दिवसाखाली मागच्या हप्त्यामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ साहेब इथं त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक किसान जय जवान जय किसान रॅली निघाली होती. त्या रॅलीचा एवढा अभूतपूर्व म्हणजे प्रतिसाद मिळाला की जवळपास एक 100-150 ट्रॅक्टर, 8-10 हजार लोक, आणि त्यामुळे सगळं नांदेड जाणून गेलं आणि विरोधी पक्ष जे बी असतील त्याचे धबे जाणून गेले होते. आणि सपकाळ साहेबांनी स्वतः डोळ्याने पाहिलं. खासदार साहेब रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तो खालीच हे सगळे कामं व्यवस्थित चालू आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पक्ष सोडून गेलेले आहे, कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी तुमच्याकडे आहे. आता जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी तुमच्याकडे आली तर कशा पद्धतीनं पक्ष बळकट करण्यासाठी तुम्ही काम करणार आहात, ही जबाबदारी घ्यायला तुम्ही तयार आहात का, काय सांगाल? नाही, काय माहिती आहे काय, सुरुवातीपासूनच म्हणण्यापेक्षा मी जवळपास 40-35 वर्षाला काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. मी साखर कारखान्याचा संचालक होतो, त्याच्यानंतर बियाणे महामंडळ जो आहे अकोल्याचा त्याचा संचालक होतो. आता माझी मिसेस जिल्हा मदती बँकेवर आम्ही संचालक आहोत. आणि पक्षाचं काम आम्ही इमानीद्वारे करणारे कार्यकर्ते आहोत. पक्षाने जिम्मेदारी दिली, प्रदेशाध्यक्ष सपकाळ साहेब असतील, त्याच्यानंतर आमचे खासदार रवींद्र चव्हाण यांना तर आदेश दिला तर मी जिल्हाध्यक्ष व्हायला, म्हणजे काम करायला, जिल्हाध्यक्ष या पदावर काम करायला काय हरकत नाही. कार्यकर्त्याची सुद्धा इच्छा जी आहे, नांदेडच्या कार्यकर्त्याची इच्छा पण तेच आहे असं बघताय तुम्ही? ठीक आहे. म्हणजे कसं माहिती आहे काय, आपण सर्व समाजातील सर्व घटकांना, सामान्य लोकांना सोबत घेऊन आम्ही काम करत असतो. आत्ताच मी एका ग्रामीण भागातून आलो. आम्ही खासदार सुद्धा ग्रामीण भागात, शहरी भागात नेहमी कार्यक्रम करत असतात. त्याच्या निर्देशानुसार आम्ही सुद्धा काम करतो. आमचे मुस्लिम बांधव असतील, बौद्ध बांधव असतील किंवा अदर ओबीसीचा समाज आहे, सर्वांच्या कार्यक्रम करणे एकमेव काम आमचं पक्षाचं काम करत राहणे. आणि जिम्मेदारी दिली, समजा जिल्हाध्यक्ष मला जर गेलं तर मी तुम्हाला आवर्जून सांगू, तुम्ही सर्वांना सोबत घेऊन जाईल. खासदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आणि सपकाळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम चांगलं करू हे आपल्याला गावी देतो. आणि लोकांची इच्छा जर असली, आणि आहे इच्छा बी आहे, आणि मी ते काम करायला तयार आहे.
नांदेड शहराच्या विकासासंदर्भात बोलायला गेलं तर नांदेडमध्ये दोनही आमदार बीजेपीचे आहे, राज्यसभा खासदार दोन बीजेपीचे आहे, परंतु नांदेड शहराचा सर्वांगीण विकास दिसून येत नाही, विकास रखडलेला आहे. या संदर्भात तुम्ही काय सांगाल? त्याच्यात काय झालं माहिती काय की मी असं बनेल की पहिलं जसं तुमच्या काळात म्हणण्यापेक्षा काँग्रेसच्या काळामध्ये एखादं टेंडर 10 कोटीचं 5 कोटीचं 2 कोटीचं फार मोठं टेंडर व्हायचं वाटायचं. आणि या युतीच्या शासनामध्ये तर 1 कोटी 1 लाखासाठी झाली, 100 कोटी 200 कोटी. हे रोड केवढ्याचा 500 कोटीचा, हा कोणता मधला बायपास केवढ्याचा 200 कोटीचा, बदले नाल्या केवढ्याचा 200 कोटीचा. हे आकडे जे आहेत आणि कामं जे करतात त्याच्यामध्ये काय व्हायला की माझा प्रश्न आमचा असा आरोप आहे की सगळे कामं मी असं म्हणणार की कामाची क्वालिटी बरोबर नाही, मॅक्झिमम कामं कागदोपत्रीच होत असतात. आणि आता नांदेड उत्तरचं सांगायचं झालं आणि दक्षिण सांगायचं झालं तर मागच्या वेळेस आमच्या कल्याणकरांनी म्हणली बाबा इथं जवळपास 1,500 कोटीचे कामं केली. तर मी ते माझ्याच मुलाखत मिळवलं, तुमची श्वेतपत्रिका काढा, तुम्ही कामं जे केलेत ते श्वेतपत्रिका काढा, दाखवा कामं कोणते केलेत काय काय. लोकांना नजरच होतं. आणि आताच आमचे राष्ट्रीय नेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी एक 3-4 दिवसाखाली इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की महाराष्ट्रामध्ये निवडणुका कशा आहेत, सगळा महाराष्ट्र आणि सगळा भारत देश पाहायला आहे. सगळ्या पेपरमध्ये जवळपास 15-20 पेपरमध्ये वेगवेगळ्या भाषामध्ये पेपरमध्ये त्यांनी इंटरव्ह्यू दिलेले आहेत. आणि लोक इतके परेशान होते, महाराष्ट्रातले लोक सुद्धा जनता एक परेशान होते किंवा मतदान कसं वाढलं, मतदानामध्ये त्यांनी काय काय घडत केले ते डायरेक्ट पेपर सांगितल्यानंतर सुद्धा निवडणूक आयोग बोलायला तयार नाही. निवडणूक आयोगाला प्रश्न विचारल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणतात, उत्तर काहीतरी देतात, बाकी जे जिम्मेदार माणूस आहेत ते बोलत नाही. याच्यावर तुम्ही समजून घ्या की या निवडणुका कशा झाल्या आता आणि या लोकांना हे जे निवडून आले तर ते कशा कोणत्या पद्धतीने निवडून आले. तर कोणी 2,000 आले, 5,000 कोणते असेल, सगळ्या आमच्या नेत्याच्या म्हणण्याप्रमाणे आमचं जनतेला सुद्धा कळून चुकले. येणाऱ्या काळामध्ये आणि आपल्या सर्वांना दिसून येईल की राहुल गांधी निवडणूक भारतात आणि महाराष्ट्रामध्ये सपकाळ साहेब असतील, आपले सगळे नेते असतील, नांदेडमध्ये आमच्या काँग्रेसला चांगले दिवस येतील हे आपल्याला मी आवर्जून सांगितलो. आणि राहिलं कामं सगळ्या जनतेला माहिती कामं काय व्हायचं कशी. त्या पक्षात पण जो काँग्रेस पक्षाचा कट्टर कार्यकर्ता आहे, आपल्यासारखा जीवट कार्यकर्ता आहे, या कार्यकर्त्यांनी कुठेही जाऊ नये आणि पक्षाला बळकट करावं यासाठी काय एक संदेश आवडणार आहे? मी आपल्या माध्यमातून सर्व काँग्रेस प्रेमी म्हणण्यापेक्षा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना, जे छोटे असतील मोठे असतील, बाहेर लहान असतील त्यांना आवाहन करू इच्छितो, त्यातल्या त्यात नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांना, की आपण कोणाच्याही दबावाला कोणाच्या आमिषाला बळी न पडता, खासदार रवींद्र चव्हाण तरुण आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण मिळून चांगलं काम करूया. राहिली गोष्ट दबाव म्हणजे काय, तर काँग्रेसला खरंच दिवस फार चांगले येणार होतं पुढचे. आणि जे लोक तुम्हाला आज मी आवर्जून सांगितलं, जे लोक बीजेपीत गेलेत काँग्रेसमधून, त्यांना तुम्ही प्रत्यक्ष भेटा, त्याचे काय हालत. जाते वेळ त्याला अमित शहा हार टाकायला, तर मोठाले लोक हार टाकायला, पण जेव्हा हार टाकणं झाला की त्याच्याकडे कोणी पाहिलं झाले. त्याच्यात काही त्याचे हाल बेकार आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्या काँग्रेसचे जे कार्यकर्ते आमच्या सोबत आहेत, मी त्याला आवर्जून सांगतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी मी जायचा विचार करू नका, सोबत राहा, रवींद्र चव्हाण सोबत राहा. येणाऱ्या काळामध्ये आपले दिवस येतात, आपण सर्वजण मिळून चांगल्या नांदेडमध्ये काँग्रेसची घडी बसूया. येणाऱ्या काळामध्ये कार्यकर्त्याला महापालिकेच्या माध्यमातून असो की जिल्हा परिषदच्या माध्यमातून असो, मी असं म्हणणार नाही की सर्वांचं समाधान होणार नाही, पण वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या जागी त्यांना बसवण्याचं आम्ही काम करूया चव्हाण साहेबाच्या, रवींद्र चव्हाण खासदार यांच्या नेतृत्वाखाली. आणि कार्यकर्ते सर्व जणांना आम्ही येणारा काळ, येणारी सत्ता ही येणाऱ्या 4 वर्षाला 5 वर्षाला आपलीच आहे. स्थानिक स्वराज्यामध्ये सुद्धा आपणच येणार आहोत, महापालिकेतही आपण येणार आहोत आणि येणाऱ्या काळात आपला सत्ता आहे. त्यासाठी कृपा करून आपण असे निर्णय चुकीचे घेऊ नये तुम्हाला मी आपल्या माध्यमातून विनंती करतो. नमस्कार.